करायचंय, जीवनात आलाय तर फक्त संतांना शरण जावा, बाकी काही करू नका. जीवनात आले ना, संतांना शरण गेलं तर आपल्या जीवनाचा उद्धार होतो. अहो जसं माझ्या जीवनाचा उद्धार झाला. कुठं मला टाळ वाजवायला येत होतं, कुठं मला नाचायला येत होतं, कुठं मला पाहुणे खेळायला येत होत्या, पण माझ्या जीवनात हे गुरु आले, स्वप्नील महाराज कहाणी आले, त्यांनी माझ्या जीवनाचा उद्धार केला. अहो सगळे म्हणतात भगवंत शिवाय झाडाचं पान देखील हालत नाही, पण ही ऋतुजा म्हणते स्वप्नील गुरूंशिवाय हिच्या जीवनाचा पानच हालत नाही. कारण हे माझ्या जीवनात आले ना, म्हणून आज माझ्या जीवनाचा उद्धार झाला. आज घरात कुणाचीच इच्छा नव्हती मी कीर्तन करावं, अहो साधा टाळ वाजवायला येत नव्हता. त्या मुलीला ह्यांनी ज्या मंडपात ती नाचत होती, जिला माहिती पण नव्हतं ती संस्थेत जाईल, जिला माहिती पण नव्हतं ती एवढ्या समाजासमोर कीर्तन करेल, अहो जिला माहिती पण नव्हतं तिच्या जीवनात सोन्यासारखा गुरु येईल, आणि त्या गुरूंनी त्याच मुलीला ज्या धर्म मंडपाखाली ही मुलगी टाळ घेऊन नाचायची ना, त्याच मुलीला त्याच धर्म मंडपाखाली अख्ख्या जगासमोर कीर्तन करायला लावले. ते माझ्या जीवनात आले, खरंच माझ्या जीवनाचा उद्धार झाला. त्यांच्यामुळे मला कळलं की जीवन जगायचं कसं, जीवनाचा अर्थ नक्की काय असतो, परमात्मा म्हणजे नक्की काय असतो. खरंच गुरुजी तुमचे मी मनापासून आभार मानते, कारण की ज्यावेळेस मला माझ्या बाबांनी तिथं विना घेऊन पाहिलं ना, त्यावेळेस म्हणजे माझ्या गुरूंची माझी खूप दिवसापासून ओळख होती, पण जीवनात तो क्षण आला नव्हता की मी ह्यांना गुरु म्हणावं आणि ह्यांनी मला शिष्य म्हणावं, आणि तो क्षण त्या भगवंताने आणला आणि आज मी ह्यांची शिष्य, हे माझे गुरु आहेत. मला अभिमान वाटतो की मी स्वप्नील गुरुजींच्या संस्थेत शिकते आणि मी त्यांची शिष्य आहे.